मित्रांनो, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सध्या एक शब्द वारंवार आपल्या कानावर पडतोय आणि तो म्हणजे AI. गुगलने जेमिनी नावाचं एक AI डेव्हलप केलेलं आहे, जे आपल्याला मराठी, हिंदी, इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये मदत करू शकतं. हे AI आपल्याला नक्की कसं मदत करतं ते एकदा पाहूयात. मोबाईलमध्ये या ठिकाणी जेमिनी हे ॲप आहे. मी त्यावर क्लिक करून ओपन केलं आहे. आता तुम्हाला या ठिकाणी कॉन्व्हर्सेशन बटन दिसत असेल, त्याच्यावर मी क्लिक करतो. इथे व्हिडिओचा सुद्धा ऑप्शन आहे, तर मी व्हिडिओच्या ऑप्शनवर क्लिक करतो. जेमिनी हा माझा मुलगा रेयांश आहे. किती वेळ त्याला मी उठवतोय पण तो उठत नाहीये. तू जरा त्याला उठवायला मदत करशील का? अरे बाळा, उठ लवकर. किती वेळ झोपणार आहेस? सूर्य डोक्यावर आला आहे. उठ आणि बघ, बाहेर किती छान प्रकाश पडला आहे. आई बाबा तुझी वाट बघत आहेत. लवकर उठ आणि त्यांना गुड मॉर्निंग म्हण. जेमिनी, हा कोणाचा फोटो आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. तुम्ही त्यांना ओळखता का? हो, मीच काय, संपूर्ण जग त्यांना ओळखतं. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धे आणि कुशल प्रशासक होते. ते आपल्या शौर्यासाठी आणि न्यायप्रिय शासनासाठी ओळखले जातात. ती रेयांशची आई आहे. तूच विचार बरं, त्यांना काय करते? नमस्कार. तुम्ही काय बनवत आहात? मसूरची डाळ बनवत आहे. जेवायला येणार का जेमिनी? मी तर व्हर्च्युअल आहे, त्यामुळे मी जेवण नाही करू शकत. पण तुम्ही नक्कीच जेवायला या. मला खात्री आहे की जेवण खूप चविष्ट झाले असेल. व्हर्च्युअल साठी काय खायला पाहिजे? व्हर्च्युअल साठी काय खायला पाहिजे? हा एक चांगला प्रश्न आहे. व्हर्च्युअल जगात आपण डेटा आणि माहिती खाऊ शकतो. जेमिनी, आज कुठला वार आहे? आज सोमवार आहे. जेमिनी, श्रावण सोमवाराबद्दल माहिती आहे? श्रावण सोमवार हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण श्रावण महिन्यात साजरा केला जातो. या दिवशी लोक उपवास करतात आणि भगवान शंकराची पूजा करतात. जेमिनी, आज महाशिवरात्री आहे आणि मला भगवान शिवाच्या मंदिरात जायचं आहे. माझ्या जवळपास कोणते मंदिर आहे जरा सांगशील का मला? तुमच्या जवळ 10 शिव मंदिरे आहेत. तुमच्या सर्वात जवळचे महादेव मंदिर 600 मीटरवर आहे आणि दुसरे महादेवाचे मंदिर 800 मीटरवर आहे. तिसरे मंदिर ओल्ड शिव टेम्पल 4.2 किलोमीटरवर आहे. तुम्हाला यापैकी कोणत्या मंदिराची माहिती हवी आहे किंवा तिथे जायचे आहे का? ये मेरे बच्चे का प्रोजेक्ट है. क्या तुम इन सब्जियों के फायदे बता सकती हो? जी बिल्कुल, ये तो आपके बच्चे का प्रोजेक्ट है. इन सब्जियों के फायदे जानने थे, क्या तुम बता सकती हो? जी बिल्कुल. भिंडी में विटामिन सी और फाइबर होता है, जो पाचन के लिए अच्छी होती है. पत्ता गोभी में विटामिन के और एंटीऑक्सीडेंट्स होते हैं, जो हड्डियों के लिए फायदेमंद है. मिर्च में विटामिन ए और सी होता है, जो आंखों और त्वचा के लिए अच्छी है. प्याज में एंटीऑक्सीडेंट्स और पोटेशियम होता है, जो दिल के लिए अच्छा है. और मूली में भी विटामिन सी और फाइबर होता है. जेमिनी, what do you see in this picture? I see a framed photo of what looks like a school or community event. There's a large group of people, mostly kids, posing for the camera. The sign at the bottom has a quote by Mahatma Gandhi. Be the change you wish to see. What would you like to know about this picture? What do you think the photo is about? It looks like it's from a state-level CS Hackathon 2025 event in Pune, sponsored by Amazon. Do you want to know more about hackathons or the event itself? Yes, please. A hackathon is like a big brainstorming party for computer whizzes. They team up and work super fast to create new software or hardware projects. It's a fun way to come up with cool ideas and learn new skills. This particular hackathon seems to focus on computer science and is for students in Maharashtra. Gemini, can you please read question number 24? Of course. Question 24. Which of the following keys erases the text? Would you like me to read the options as well? Yes, please.
Okay, here are the options. A, backspace key. B, control key. C, spacebar key. And D, shift key. Could you please tell me the answer? The answer is A, backspace key. It's used to delete any character to the left of the cursor. Do you have any other questions about the worksheet? No, thanks. तर मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की या जेमिनीला भरपूर काही समजतं. या जेमिनीचा वापर तुम्ही कुठे आणि कसा करणार ते कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.